जे सिनियर होते ते म्हटले ते नाही जमणार. पण मी ज्यावेळेस आम्ही बाहेर येत होतो ना तर लोक असे थांबले होते. मला अजून आठवते माझी मुलगी म्हटली की सगळेच कॉलेजेसमधले तुझे कसे काय मित्र आहेत. म्हटलं मी सगळ्यांचेच लाईट करायचो, चॉईसच राहत नाही. हो, मग तुला लग्नही करायला लागतं, डोळ्या जेवणही करायला लागतं. चौथा किंवा पाचवा प्रयोग झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं आता सुजय अख्ख्या नाटकात पु ल देशपांडेंचा एकदाच उल्लेख आलाय, अदरवाईज ते कुठे दिसतही नाही. पण तुझ्या लाईटमधनं मला पु ल देशपांडे दिसले. तंत्र सोपं झालंय, ज्ञान तेवढं सोपं नाहीच आहे अजून ते, आणि कायम अवघडच असतं. ज्याचा त्याचा विठ्ठल मी आणि आदित्यदादांनी किमान आम्ही 15-16 रात्री फक्त ज्याचा त्याचा विठ्ठलच्या लाईटिंगवरती घालवले. गप्पा मारत मारत की ह्या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार कसा अंधार तुझा. पण असं नाही होता कामा की प्रकाश योजना ओव्हर पॉवर होती. म्हणजे मुक्तापेक्षा प्रकाश योजना मोठी नाही. मी उद्या मुक्त म्हणली की नको मला फक्त फेसलाईट दे, तर मी असं नाही म्हणता का मग हां एखादा माझा थॉटच आहे त्याच्यामागे, याच्यावर चर्चा होईल भरपूर, पण अल्टिमेटली ती पण कम्फर्टेबल असली पाहिजे. आणि नुसती कम्फर्टेबल नाही, तिचा पण मी आदर करायला पाहिजे. आणि तिच्याही पेक्षा नाटकाचा मी आदर करायला पाहिजे. चांगला प्रकाश योजनाकार हा चांगला दिग्दर्शकही असायला हवा. नमस्कार. रोलिंग स्कोप या आपल्या चॅनलच्या विचार 360 या नवीन सेगमेंटमध्ये मी संकेत शिवराज देशपांडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाटक म्हटलं की आपल्याला कलाकार सर्वात प्रथम दिसतो आणि कलाकाराचं जास्त कौतुक होतं असं मला वाटतं. परंतु त्या कलाकाराला प्रकाशात आणणारा प्रकाश योजनाकार जो असतो तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. असाच एक सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार सुजय भडकमकर दादा आज आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे. सुजय दादा, मी आमच्या सर्वांच्या वतीने तुझं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मी तुला दादाच म्हणतो, सो तेच जास्त बरं पडेल. सो दादा म्हणूनच आपण गप्पा मारूया. सुजय म्हणालास तरी नाही, दादाच म्हणतो. जसं मी सुरुवातीला म्हणलो की नाटक हे क्षेत्र जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिले तर ॲक्टर्स दिसतात, परंतु ॲक्टर्स लाईट कसे घेतात हे पण आपण ऐकतो. तर लाईट्स म्हणजे प्रकाश योजना. तर प्रकाश योजना म्हणजे नेमकं काय हे तू आपल्या ऑडियन्सला सांगू शकशील का सुरुवातीला? थोडंसं डिफर करतो. पडदा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रकाश दिसतो. बरोबर, प्रकाश दिसतो, मग नेपथ्य दिसतं आणि मग ॲक्टर्स दिसतात. तर प्रकाश योजना म्हणजे नेमकं काय? अगदी सरळ साधा सोपा अर्थ म्हणजे प्रकाशाची केलेली योजना म्हणजे प्रकाश योजना. म्हणजे काय तर कुठल्याही जिवंत सादरीकरणाचं, बोलीभाषेत लाईव्ह परफॉर्मन्सचं साठी कसा दिसावा किंवा दिसावा म्हणून केलेली प्रकाशाची योजना म्हणजे प्रकाश योजना. म्हणजे तू अगदी पथनाट्य घे. पथनाट्य आपण कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन करणार नाही ना कोणीच. बरोबर, शक्यतोवर सकाळीच करतील, चौकात करतील, पासून ते एखाद्या मोठ्या कॉन्सर्टपर्यंत ते दिसावं यासाठी जी काही योजना केली जाते प्रकाशाची, दॅट इज प्रकाश योजना. पुढे पुढे जसं जसं ॲडव्हान्स होत गेलं तसं मग त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे लाईट आले. बरोबर, त्याच्यामध्ये तंत्र आलं, तंत्रज्ञान आलं. पण अदरवाईज आपल्याला असं लक्षात येतं की खूप पूर्वीपासून या गोष्टीचा विचार झालेला आहे. म्हणजे भरतनाट्यशास्त्रामध्ये तर आहेच, पण बोलीभाषेतही आपल्याला याचं उदाहरण सापडतं. नमनाला घडाभर तेल ही म्हण कशी आली असेल, तर ह्याच्यामध्ये सुद्धा योजना सापडते बघ की नमन फारसं महत्त्वाचं नाही आहे, नाटक जास्ती महत्त्वाचं आहे. बरोबर, त्यालाच तुम्ही घडाभर तेल वापरलेत. सो ह्याच्यातही योजना आहे. म्हणजे नुसते लाईट लावले असं नाहीये, ते लावण्यामागचं काहीतरी प्रयोजन आहे. त्याच्यासाठी काहीतरी योजना केली आहे, ते कसं वापरायचं हे प्लॅन केलंय, त्याचं नियोजन केलंय. ते तुम्ही कसं प्लॅन करताय प्रकाश, दॅट इज प्रकाश योजना. म्हणजे मुळात ते प्रेक्षकांसमोर यावं कसं आणि त्यामागचा विचार काय असावा. करेक्ट. ते कसं असावं, नाटक कसं दिसावं, म्हणजे नाटक असं नाही, कुठलाही परफॉर्मन्स कसा दिसावा, तो कुठे घडतोय, त्याची वेळ काय आहे, त्या पात्रांचा मूड काय आहे, पासून कुठले प्रेक्षक येणार आहेत, ते कुठे बसून बघणार आहेत, बरोबर, सामाजिक स्तरातून येणार आहेत, ते कुठल्या वयाचे आहेत, या सगळ्याचा विचार करून केलेली प्रकाशाची योजना म्हणजे प्रकाश योजना. योजना हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे नुसतं दिवे लावणं असं नाही की नुसतं बटन दाबलं आणि लाईट लागले एवढंच नाहीये, त्याच्यामागे खूप विचारही आहे. दादा, तुला या स्पेसिफिक क्षेत्रात यावं असं का वाटलं? खरं तर असं वाटलंच नाही कधी. आलोच. म्हणजे मी जागर नावाची संस्था आहे, नाट्य संस्था आहे. त्याचे वडील, माझे वडील त्याचे फाउंडर मेंबर आहे. माझ्या नशिबाने म्हण ते त्याचे बाबा खूप नाटकांची प्रकाश योजना करायचे. बाबांनी राजाभाऊ नातून बरोबर काम केलं होतं.
मला एक माझ्या लहानपणीचा किस्सा आठवतो. मी अगदी मॉन्टेसरीत वगैरे असेल त्यावेळेस जागरचं नंदनवन नावाचं नाटक चालू होतं. त्याचे लाईट बाबा आणि बाळ मोघे करायचे. त्यामुळे मला प्रकाश योजनेविषयी लहानपणी फॅसिनेशन होतं. म्हणजे मी घरात ती नंदनवनची कॅसेट लावून लायटिंग खेळायचो. जसं लोक भातुकली वगैरे खेळतात तसं मी लायटिंग खेळायचो. तर बाबांना असं वाटायचं की ह्याला लायटिंगविषयी काय. माझ्या घरात ते खेळायचे जिलेटिन पेपर त्या काळातले वगैरे सगळं होतं. आणि एकदा आम्ही सिंहगडावर चाललो होतो. तर आत्ताच जयश्रीच्या समोर पूर्वी पंडित ऑटोमोटिव्ह तिकडे एक पेट्रोल पंप होता. तिथे आम्ही पेट्रोल भरायला म्हणून गेलो. राजाभाऊ नातूंची गाडी तिथे बंद पडली होती. त्यांनी बाबांना ओळखलं. ते त्यांना भडकम म्हणायचे, अरे भडकम बरं झालं भेटलास वगैरे. आता मला घरी सोडते. शनिवार पेठेत राहायचे मेहुणपुऱ्यात. तिथं नातूवाडा आहे, खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही त्यांना सोडायला निघालो. मी पुढे बसलो होतो. मग राजाभाऊ पण पुढे येऊन बसले. म्हणजे आता मी भाऊ म्हणणं चुकीचं आहे. मी खरं त्यांना आपण जो सोडायला पाहिजे किंवा आजोबा, पण ते पण पुढे बसले. आणि मला बसताना बाबांनी सांगितलं, तुला लायटिंग शिकायचं आहे ना, ह्या आजोबांना विचार, ते शिकवतील. म्हणजे विचार त्यांना, शिकवाल का. बरं, मी त्यांना ते गाडीत बसल्या क्षणी विचारलं. म्हटलं आजोबा मला लायटिंग शिकायचं, शिकवाल का. मला अजूनही त्यांचा आवाज आठवतोय. आजोबांनी नातूला ज्या प्रकारे उत्तर द्यावं ना, हो येत जा म्हणले. एवढंच माझं आणि त्यांचं इंटरॅक्शन आहे आजपर्यंतचं. त्याच्यानंतर लायटिंग या विषयाशी माझा फार कधीच संबंध आला नाही 11वी पर्यंत. म्हणजे नाटकाशी आला नाही खरं तर. कधीतरी नाटक पाहायला गेलं एवढाच. 11वी नंतर पुरुषोत्तमला सगळेच माझे मित्रमैत्रिणी पुरुषोत्तमची ऑडिशन द्यायला म्हणून गेले. मी त्यांच्याबरोबर गेलो. अभिनेता का आपल्याला जमणारच नाही म्हणजे ठरलेलंच होतं. पण मित्रांबरोबर असायचे आपल्याला, खास करून मैत्रिणींबरोबर पण असायचे. म्हणून मी गेलो. आणि तू काय करशील. तर मला माहिती होतं की मी फार लायटिंगच करू शकतो, कारण मला ते डिमर वगैरे माहिती होते. तर मी म्हटलं की मी लायटिंग करीन. ते म्हणले की तिथे जे सिनियर होते ते म्हणले ते नाही जमणार, ते अवघड असतं फार. बरं म्हणजे माझ्या दृष्टीने फक्त मला तालमीमध्ये असणं, मित्रांबरोबर मज्जा करणं एवढंच डोक्यात होतं. म्हटलं चालेल, सेट करतो. तर मी सेट केला त्या वर्षी. मी 16च्या टीममध्ये पण नव्हतो 11वी. 12वीमध्ये तर काही पर्यायच नव्हता. FY मध्ये मी आल्यानंतर माझ्या सुदैवानी म्हण किंवा काय, सगळे सिनियर पासआउटच झाले होते. त्यामुळे त्या वर्षी मी नाटक लिहिलं पण, बसवलं पण. क्या बात आहे. आणि लाईट पण करत होतो. त्या नाटकाचं नाव सांगू शकशील प्रेक्षकांना आपल्या. त्या नाटकाचं नाव होतं श्रद्धांजली. पहिलं FY मध्ये मी केलं. ते मी लिहिलं नव्हतं, बसवलं. म्हणजे नाव माझं नव्हतं, पण त्यावर्षी एक श्रद्धा पंडित नावाची मुलगी होती, तिचं नाव होतं. पण बसवलं मीच होतं. पण त्या वर्षी आम्ही नवात नाही गेलो, पण ज्यावेळेस आम्ही बाहेर येत होतो ना, तर लोक असे थांबले होते. मला अजून आठवतंय की लाईट कोणी केलेत, लाईट कोणी केलेत असं. हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक मी गेलेलं. तिथपासतं ती. आणि त्यावेळेस जागरचं तुघलक नावाचं नाटक चालू होतं. तर आता 11वीत मी गेलोच होतो आणि मला लायटिंग करायचंच आहे. तर बाबा म्हटले तिकडे पण तू जात जा. आणि बाबा पण लाईट करत होते. तर मग मी जायला लागलो होतो तुघलकसाठी म्हणून. आणि मी तुघलकचे लाईट पण करायला लागलो होतो. म्हणजे ऑपरेट, डिझाईन नाहीच ऑफकोर्स, ऑपरेट करायला लागलो होतो. आणि मग मी श्रद्धांजलीनंतर असे अक्षरशः असं थांबले होते लोक की कोणी लायटिंग केलंय. बरं, पुरुषोत्तमला तुला माहिती आहे नाव वगैरे सांगतच नाही. पण मग तिथे पहिल्यांदा असं वाटलं की आईला हे काहीतरी भारी आहे. म्हणजे इथे आपल्याला सेलिब्रेट करू शकतो आपण. तर कुठल्याही मध्यमवर्गीय घरातल्या मुलाला आपल्याला काहीतरी येतंय म्हटल्यानंतर जो आनंद होत होता, तो आनंद मला तिथे झाला. आणि तिथनं लायटिंगची मजा यायला लागली. आणि मग घडतच गेल्या गोष्टी. SY मध्ये आम्ही आलो त्यावेळेस जागरचं एडीज लाईव्ह शो नावाची आम्ही एकांकिका केली SY किंवा TY मध्ये असताना. त्यावर्षी मला सगळीकडे, जेवढ्या स्पर्धा मी गेल्या सगळीकडे मला लायटिंगचं बक्षीस मिळत गेलं. सो त्याच्यामुळे खरं तर मी ओढला गेलो ह्याच्यामध्ये. म्हणजे असं ठरवून की आता लाईटच करायचेत आपल्याला आयुष्यामध्ये वगैरे असं कधी घडलंच नाही. TY नंतर ज्यावेळेस मग मास्टर्सला जायचे तर मी सगळ्याच कॉलेजेसचे लाईट करायला लागलो होतो. म्हणजे काल परवाच मला माझी मुलगी म्हणली की तू सगळेच कॉलेजेसमधले तुझे कसे काय मित्र आहेत. तर म्हटलं अगं मी सगळ्यांचेच लाईट करायचो वगैरे असं. त्यामुळे ती एक झिंगच व्हायला लागली. आणि मग लाईटमधनं व्हायला लागलं. फिरोदिया मी TY मध्ये असताना मला आठवतं तू नाव घे त्या मोठ्या कॉलेजचं मी लाईट करत होतो. मी COIPचे लाईट करत होतो, मी सिंहगडचे लाईट करत होतो, मी MITचे लाईट्स करत होतो, मी अभिनवचे लाईट करत होतो, BMचे तर करतच होतो. हे सगळे मला त्या वर्षी 2002 किंवा 3 मधली मी तुला गोष्ट सांगतोय, फिरोदिया करून मी माझा पहिला मोबाईल घेतला होता. म्हणजे विचार कर मी किती लाईट करत असेल. आणि मग हे लक्षात आलं की ह्यातनं आपलं अर्थार्जन पण होतंय आणि मजाही येते.
हे त्यावेळेस लक्षात नाही आलं. आता विचार करताना असं वाटतं की त्याच्यामुळे मी कदाचित हेच करायला लागलो असेल. आवडीचा व्यवसाय कधी झाला कळलंच नाही. करेक्ट. आणि मग तेच करायला लागलो. एका पॉईंटला असं लक्षात आलं की आपण फक्त आयुष्यात लाईटच करू शकतो, दुसरं काहीच करू शकत नाही. पण जे काम आवडतं त्याचाच व्यवसाय होणं ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट असते खरं तर. उलटं पण आहे, म्हणजे मोठी आणि चांगली असतेच. हो, त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. कॉन्स कधी कधी जास्ती जास्त असतात आहेत, असं हा. मला वाटतं की मग तुम्हाला चॉईसच राहत नाही. हो, मग तुला लग्नही करायला लागतं, डोळ्या जेवणही करायला लागतं. तर जिथून हा, होतंय हो, तिथून हो, सगळंच. हो, हो. बरोबर. आता मला एक गोष्ट सांग दादा, की आता बरीच वर्ष झाले तू या फील्डमध्ये काम करतोय. जसं तू म्हणाला की त्याचे प्रोज अँड कॉन्स पण आहेत, पण तरी पण आता तू बरीच कामं करतोय, लाईव्ह शोज आणि बऱ्याच नाटकं. या फील्डमधलं सगळ्यात जास्त अट्रॅक्ट काय करतं तुला? प्रकाश योजनेमधलं म्हणजे जर का तू एकतर मुळात हे फील्ड फार क्रिएटिव्ह आहे. बरोबर. म्हणजे प्रकाश योजना असं नाही, आपलंच क्षेत्र हो, एकूणच हो. क्रिएटिव्ह आहे. हो. दिवस रात्र तू म्हणजे अशी माझी बायको मला कधी कधी म्हणते तू सतत काव्यशास्त्र विरोधातच करवलेला असतोस. पण ती क्रिएटिव्हिटी तर सगळ्यांनाच भावते. म्हणजे तू ते तर आहेच. ग्लॅमर थोडा आपण बाजूला ठेवते, काय म्हणजे कुठल्या बॅकस्टेजरला फार नसतं, तर ते भावतंच म्हणजे क्रिएटिव्हिटी. पण पर्टिक्युलरली प्रकाश योजनेविषयी मला जे भावतं ते असं आहे की दिग्दर्शक आहे समजा, तर त्याच्याकडे 10 पात्र आहेत त्याच्या हातामध्ये, किंवा 10 कलाकार आहेत, 10 अभिनेते अभिनेत्री आहे. लेखकाकडे त्याची स्वतःची शब्दसंपदा आहे. नेपथ्यकाराकडे त्याचे सोर्सेस आहेत की तो चित्रच काढू शकतो अख्खं. प्रकाश योजनाकाराकडे मुळातच लिमिटेड सोर्सेस आहेत. म्हणजे जे काय 30-40 दिवे वापरशील त्याच दिव्यांमध्ये तुला अख्खं विश्व उभं करायचं आहे. बरोबर. आणि नुसतं उभंच नाही करायचं आहे, त्या परफॉर्मन्समध्ये. म्हणजे आता समजा मी कवितांचा कार्यक्रम करतोय, तर त्यातली एखादी कविता मला माझ्या दिव्यातनं डिकोड करायची आहे. बरं. वैभव जोशींचीच एक कविता आहे, निळ्याचं ओढीनं निळ्याचं सपानं राधेनं पांघरलं. राधेचे प्रहर नावाची कविता आहे. आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रहर आहेत कवितांचे. ती अशी संध्याकाळी रात्री चालू होते, मध्यरात्रीला. झांजर झांजर नावाचं अशी ती कविता चालू होते रात्री, कधीतरी मध्यरात्री वगैरे, आणि अख्खा दिवस करून ती परत मध्यरात्री येते. ते सगळे प्रहर आहेत, म्हणजे पहाट, रात्र, पहाट, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि परत उत्तर रात्र असं. तर हे सगळं डिकोड होतं ना लाईटमधून. मला काटा. तर हे मला त्या म्हणजे वैभव जोशींकडे त्यासाठी, म्हणजे ते मोठेच कवी आहेत, नाकारण नाही, त्याच्यासाठी त्यांच्याकडे त्यांची शब्दसंपदा आहे 2,500 शब्दांची, 3,000 शब्दांची. माझ्याकडे 16च दिवे आहेत ना. हे जास्ती चॅलेंजिंग वाटतं मला, आणि ते जास्ती अट्रॅक्ट करतं. आदित्य दादा आला होता परवा पॉडकास्टवर. आम्ही प्रियभाई एक कविता हवी आहे नावाचं हे करत होतो. त्याला आदित्य दादाचं सृजनसाही आहे, म्हणजे तो क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे त्या शोचा. 4था किंवा 5वा प्रयोग झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं आता सुजय, अख्ख्या नाटकात पु ल देशपांडेंचा एकदाच उल्लेख आलाय, अदरवाईज ते कुठे दिसतही नाही. पण तुझ्या लाईटमधनं मला पु ल देशपांडे दिसले. बापरे. हे जे आहे ना, हे मी प्रकाश योजनाकार म्हणूनच करू शकतो. म्हणजे नेपथ्यकार, आपण म्हणतो की नेपथ्य कॅरेक्टर असतं, पण ते लाईव्ह कॅरेक्टर नसतं. प्रकाश योजना हे नाटकातलं लाईव्ह कॅरेक्टर असतं, कारण ते बदलत असतं सारखं. हां, म्हणजे मी चुकलो तर चुकूच शकतं नाटक अख्खं. म्हणजे मी रात्रीची जी दुपारच दाखवली तर अख्खं नाटकच चुकेल ना रे. बरोबर. यालाच जोडून दादा मला असा एक प्रश्न विचारायचा की तू सुरुवात पुरुषोत्तम पासून केलीस. हो. आणि त्या काळी म्हणजे जेवढं मला आठवतंय पुरुषोत्तम, आता तर नवीन उपकरणं आली आहेत प्रकाश योजनेची, जसं आपण ॲव्होलाईट म्हणूयात, पल्सर बोर्ड म्हणूयात. मुळात माझा प्रश्न हा आहे की तेव्हा पासूनची जी नाटकं, आत्ताची नाटकं, आणि आत्ता जे तू अभिवाचनाचे, कवितांचे कार्यक्रम करतोस, या प्रकाश योजनांमध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुला काय काय बदल जाणवले, किंवा काय काय त्याच्यात तुझ्या अनुषंगाने पण तू काय नवीन त्याच्यात दिलंस किंवा शोधलंस? टेक्निकल तर खूपच फरक पडलाय मागच्या 15-20 वर्षात. आपण जवळपास 50 वर्षांनी पुढे आलो. म्हणजे ज्या रॅपिडली माझ्या वडिलांपासून माझ्याकडे प्रकाश योजना आली असेल, त्याच्या किमान चौपट वेगाने माझ्या मुलीकडे ती जाईल, किंवा आता माझ्या असिस्टंटकडे जाईल. तो फरक नक्कीच खूप पडलाय. थॉटमध्ये फारसा फरक नाही पडत. बरोबर. म्हणजे जिथं रात्रणार आहे तिथं निळात असणार आहे आयुष्यात, कधीही जा तू. तो फरक नाही पडत कधी फारसा. त्यामुळे तंत्राने तर खूपच फरक पडला. आता LED झाले.
LED म्हणजे मला एकाच लाईटमध्ये अनेक म्हणजे मी जितके पाहिजे तितके कलर तयार करू शकतो. नवीन कन्सोलवरती कलर पिकरच आहे, मी फक्त असं फिरवायचा की चेंज होतो. ह्यानी सोपी झाली आहे प्रकाश, म्हणजे तंत्र सोपं झालंय, ज्ञान तेवढं सोपं नाहीच आहे अजून ते, आणि कायम अवघडच असतं. म्हणजे ऑपरेटिंग सोपं झालंय पण डिझाईन तर तुम्हाला ते करायलाच करायचंय. हो, बरोबर. आणि ऑपरेटिंगही सोपं झालं असं मी नाही म्हणणार कधीच. म्हणजे हे बघ, 2 दिवे लावले की दिवा लागतोच, 4 बटणं दाबली की लाईट फिरायला लागतो. बरोबर, ते होईल, पण ते का फिरवायचं आहे, तो का रंग आणायचा आहे, ह्यासाठीची जी मेहनत आहे ना ती करायलाच लागणार आहे माणसाला कधी. बरोबर. म्हणजे सिंथेसायझर आला म्हणून पेटीचं महत्व कमी होत नाही ना. बरोबर, तसं आहे ते. करेक्ट. खरं तर पुरुषोत्तमला प्रकाश योजना नेपथ्याला बक्षीस नसतं, पण अशाही काळात ऑडियन्सनी म्हणावं की लाईट्स छान झाले, तर ती खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. आत्ता असे कोणते आव्हानात्मक प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यामुळे तुला असं वाटतं की या लाईटमुळे खूप फरक पडला की त्याची उंची अजून वाढली आहे? प्रकाश योजनाकार म्हणून मला तो फार महत्त्वाचा वाटतो कार्यक्रम आमचा कवी जातो तेव्हा, जो माझ्यासाठी म्हणजे पर्सनली सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा एकतर आव्हानात्मक होता, कारण ग्रेसांवरचा कार्यक्रम होता. माझ्या आधी काही लोकांनी तो केला होता. त्याच्यानंतर मी म्हणजे मला वाटतं 9व्या किंवा 10व्या प्रयोगाला मी इन झालो टीममध्ये, तोवर मी नव्हतोच. आणि तोवर आम्ही असं थिएटरमध्ये मी एकही प्रयोग म्हणजे आधी झालेच नव्हते. मी केल्यानंतर जवळपास 4-5 प्रयोग असे कुठेतरी हॉलमध्ये किंवा कुठे छोट्या स्पेसमध्ये होतं, म्हणजे थिएटर असे नव्हते, क्लोज स्पेस, कारण अगदीच कोविड नंतर चालू झालं होतं ते. सो ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून सुद्धा अवघड होतं आणि क्रिएटिव्हली सुद्धा अवघड होतं, कारण ते मला सापडत नव्हतं. म्हणजे काय करायचं हे मला सुद्धा कळत नव्हतं. दिग्दर्शकाला काय अभिप्रेत हे त्याला, कारण त्याचं म्हणणं होतं तू कर, तू सरेंडर हो, म्हणला आपोआप जमेल, असं अमित दादा मला म्हणाला. जयदीप मला म्हणाला होता की सर विचार नका करू, फक्त रिॲक्ट होत राहा, आणि तिकडे ते सापडायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळेस ते एका पॉईंटला असं झालं की आता लाईट शिवाय ग्रेस नाही होऊ शकणार. म्हणजे मला अजून आठवतंय, आम्ही एक प्रयोग केला होता भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये. भांडारकर इन्स्टिट्यूटचा प्रयोग झाल्यानंतर कित्येकांनी फक्त लाईटसाठी म्हणून फोन केला आम्ही दादाला की अरे काय सुंदर लाईट झाली होती. अर्थात ते त्या जागेचं पण आहे आणि त्याच्यापेक्षा ते ग्रेसांचं होतं हे जास्ती महत्त्वाचं आहे. पण मग त्यात अनेक गोष्टी सापडत गेल्या, आणि ते ह्या फॉर्ममध्ये म्हणजे आता जी 3-4 जी संगीत, चित्र, नाट्य, अभिवाचनाचे मी करतोय प्रयोग, त्यातलं ते पहिलं नाटक होतं कवीचा. त्याचा फायदा प्रियभाईला झाला आणि प्रियभाईचा फायदा ज्याचा त्याचा विठ्ठलला झाला. करेक्ट. सो ग्रेस हे मला फार फार चॅलेंजिंग वाटलं होतं त्यावेळेस. म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेस ऐकली ग्रेस, ती मी स्क्रिप्ट वाचली, त्यावेळेस मला दिसलं होतं की लाईट म्हणून काय असेल, तर लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, हे जे आहे, तर मग कंदीलच दिसायचा मला कायम, पण तो सापडत नव्हता की कुठे दिसेल. बरोबर. मग त्यात गोष्टी सापडत गेल्या की ग्रेस त्यांच्या वडिलांना भेटायला गेले, त्यावेळेस ते कंदील पुसत होते. आणि मग त्यांनी कंदिलाची वात पेटवली, मग तो अख्ख्या खोलीवर कंदिलाचा प्रकाश पसरला. आता हे याचे सगळे रेफरन्सेस तू नाटक पाहिल्यानंतर तुला जास्ती समजतील, पण मग ह्याच्यात ते लाईट सापडत गेले ना मला. बरोबर. किंवा त्याच्यात अजून एक रेफरन्स आहेत की असंच मी एकदा माझ्या जुन्या घरामध्ये बसलो होतो आणि वरनं कोनाड्यातनं एक प्रकाश येत होता, त्या प्रकाशापासून लांब मी जायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे मग ते वाचताना असं वाटलं की तो जो प्रकाश आहे तो म्हणजे लाईमलाईट आहे का, त्याच्यापासून ग्रेस लांब जायचा प्रयत्न करतायत का, मग तो किती महत्त्वाचा आहे आपण दाखवणं. अशा गोष्टी सापडत गेल्या मग त्याच्यामध्ये. आणि त्यात परत चॅलेंजिंग असं होतं की सेट नाही, काहीच सेट नाही, सगळे एकाच ठिकाणी बसून बोलणार. आणि हा फॉर्मच नवीन होता मला. बरं जे करत होते त्यांना ह्यात काय लाईटिंग करणार आहे असं होतं. तर त्यामुळे ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं. तसंच मला सोबतीचा करारच्या वेळेस पण झालं. इनफॅक्ट मी कवी जातो तेव्हाच्या आधी सोबतीचा करार केला. त्यात तर मला कविता सुद्धा माहिती नव्हत्या. म्हणजे पहिला मी सोबतीचा 111वा प्रयोग मी केला पहिल्यांदा. त्याच्या आधी 111 प्रयोग झाले होते. बापरे. आणि आमच्या एका म्युच्युअल फ्रेंडच्या थ्रू माझी आणि शैलेशची ओळख झाली की सुजयला लाईट करायला आपण सांगू. तर मी त्याच्याकडे मीटिंगला गेलो, म्हटलं काय करूयात आपण वगैरे. म्हटलं मला सांगू का काय वाटतंय की सोबतीचा करार आपण लाईटमध्ये कसं आणूयात. असं करत करत मी 111व्या प्रयोगाला गेलो. बेसिक लाईटिंग म्हणजे कवितांच्या कार्यक्रमाला छान दिसेल असं लाईटिंग आपण करूयात का, अशा ह्याच्यातच मी होतो. आणि त्यावेळेस आम्ही असं एक कटआउट केला होता सोबतीचा करारचा. तर तो
अडकवलेला होता. इंटरवलमध्ये चहा प्यायला म्हणून मी आत जात होतो. त्या कटआउटमध्ये लाईट पडला होता आणि त्याची सावली पडद्यावरती पडली होती. आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण हे वापरू शकतो, कारण प्रकाश आणि सावलीचा जो करार आहे सोबतीचा, त्याच्या इतका घट्ट करारच नाही कोणाचा, की प्रकाश असेल तर सावली पडणारच आहे कुठे ना कुठेतरी. आणि मग पुढच्या प्रयोगात आम्ही तसं इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली की जास्तीत जास्त सावल्या कशा दिसतील स्टेजवर. म्हणजे कित्येकदा असं आलं की फक्त म्युझिशियनच्या सावल्याच दिसत आहेत आणि एकटा वैभवदादाच दिसतोय किंवा फक्त दत्तप्रसादच दिसतोय. असं केलं, असं मग करायचा प्रयत्न आम्ही करत गेलो. तर कवितांच्या कार्यक्रमांचा अनुभवच नव्हता मला. जे काय होते ते नक्षत्रांचे देणे वगैरे करत होतो, ते बेसिकच लाइटिंग करायचो. थीमला धरून काहीतरी करतोय असं नंतर करायला लागलं. नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात पण तो ग्रँड स्केलवर पण व्हायचा आणि तो बेसिक लाईटचाच शूटिंगसाठी जास्ती व्हायचा. बरं त्यावेळेस मी डिझायनर म्हणून काम नाही करायचो, मी असिस्टंट म्हणून जायचो कोणाला. लहान होतो रे मी त्यावेळेस. याच्यावरून मला एक असं वाटलं की कॅरेक्टरला जसं म्हणजे आपल्या ऍक्टरला जसं कॅरेक्टर सापडत जातं, तसंच प्रकाशयोजनाकाराला पण कुठनं ना कुठनं कोणत्या ना कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीतनं तो थॉट सापडत जातो. आता मी सांगतो तुला, ज्याचा त्याचा विठ्ठल मी आणि आदित्य दादांनी किमान आम्ही 15-16 रात्री फक्त ज्याचा त्याचा विठ्ठलच्या लाइटिंगवरती घालवलेले. बापरे. गप्पा मारत मी सांगायचो तुला, अरे मला सापडतच नाहीये काय करायचं. तो म्हणायचा अरे नकोच विचार करूस, एवढं गरजेचंच नाहीये. बरं तो पण म्हणायचा की अरे तुझी सर्वसामान्य प्रेक्षक म्हणाल की छान झालंय, पण ते लाइटिंग वाटत नाही सुजय मला. ते नाटकाविषयी ते बोलतच नाही. जे करायला मला किमान 8-9 प्रयोग जायला लागले, 3 रंगीत तालमी जायला लागल्या, जिथे मी सॅटिस्फाईड झालो की हा आता आपण करू शकतो छान. असं म्हणजे मगाशी आपण जे म्हणालो ना की आता मला हे लाईट हवेत आणि ते अवेलेबलच नाहीत तर काय करायचं. तर त्यासाठी थॉट महत्वाचा आहे की मला काय म्हणायचं आहे. एक्झॅक्टली. मला काय म्हणायचं माहिती असलं, मग मला कविता लिहायची, मग माझ्या हातात पेन्सिल असो नाही तर पेन असो, काय फरक पडतो. बरोबर. किंवा कोळस्यांनी पण लिहिलीच आहे ना सावरकरांनी कविता, काही असो. तर त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्याचा त्याचा विठ्ठल की कुठले लाईट द्या मी भारीच करीन, हे होण्यासाठी वेळ लागला. आणि त्यासाठी आम्ही 15-16 रात्री घालवल्यात मी आणि आदित्य दादा. बापरे. त्यातली तुला एक गंमत सांगतो. त्यातली ती एक दरबार नावाची कविता आहे वैभव दादाची, की ह्या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार कसा अंधार तुझा. एकदा असं म्हणजे त्यात माझी आणि वैभव दादाची ओळख झाल्यावर सुद्धा म्हणला की सुजा एक काम करू, लपणार कसा अंधार तुझा म्हणल्यानंतर तू सगळा अंधारच करून टाक. म्हणला रे नाही तसं नाही वाटत आहे मला. म्हणला का. म्हणला रे पण शब्द आहेत ना, या झूट दिव्यांच्या मदतीने. बरं ही झगमगती आरास तुझी, हा लखलखता दरबार तुझा. तर हा लखलखता दरबार, ही झगमगती आरास आपण दाखवू ना अंधार करण्याच्या ऐवजी, पण अंधार दाखवू कुठे. ज्यावेळेस गायक म्हणतोय किंवा कवी म्हणतोय की ह्या पृथ्वीवरती हक्काची अशी जागा पाहिजे तिथे मला शांतता मिळेल, तर सुरुवात आपण अंधारात करू. क्या बात. आणि नंतर एकदम ब्राईट करून टाकू. फारच इंटरेस्ट. आणि आम्ही एका प्रयोगाला ॲक्च्युली असं केलं. म्हणजे मला लोक म्हणले की अरे लाईट गेले, पण थांबा 1 मिनिट येत आहेत. दत्तप्रसाद दादा आणि निनाद हे पहिलं जे आहे अख्खा मोकळा अंधारात घेतात. अंधारा म्हणजे पिच डार्क स्टेजवरती असतो, अगदी थोडेसे दिसतात असं असतं डिम लाईट. हां. आणि ते म्हणतात की ही झगमगती आरास तुझी, त्यास एकदम सगळे लाईट येतात. फारच इंटरेस्ट. दादा पण यालाच अनुसरून अजून एक प्रश्न आहे. जेव्हा आपण कवितांचा कार्यक्रम करतो, तुला प्रकाशयोजनाकार म्हणून आता तुला काही काही कविता तर तोंडपाठ पण आहेत सोबतीच्या करारमध्ये. कवी जातो तेव्हा झालं, किंवा प्रियभाई झालं, ज्याचा त्याचा विठ्ठल झालं. ज्याचा त्याचा विठ्ठलला पण मी जेव्हा बघितलं तेव्हा मागून पण एक मागे म्युझिशियन्स पण बसलेले आहेत, त्यांना पण एक सेपरेट तू दिलेला आहे हे, आणि समोर ते घडतं. किंवा गजानन सर जेव्हा वाचत असतात, मधुराणी ताई वाचते, आणि अमित दादा जेव्हा वाचत असतो, तर ह्या प्रत्येक म्हणजे आता प्रियभाईचं पण जर आपण म्हणालो तर की खरंच ते पुलंचा खूप छोटासा रेफरन्स येतो त्याच्यात, आणि त्याच्यात ॲक्च्युअल वाटतं की पुलं आहेत, की ते माळ्यावरून काढणं जे त्याला पण मला आठवतंय तू वेगळं त्याला लाइटिंग केलेलं आहे. तर हे कवितांच्या कार्यक्रमाला प्रियभाईचा किस्सा सांगतो. आणि मला फार मी कधी कधी असं वाटतं की मी ब्लेस्ड आहे, मी ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करू शकतोय. तुझी म्हटलास ना माळ्यावरचं वगैरे, हा ॲक्च्युली मुक्ताचा ग्रेटनेस आहे. हो, ते एकच लाईट आहे पण ती 3 वेगवेगळ्या प्रकारे घेते. म्हणजे एकदा ती इकडे बघते, हां पहिल्यांदा ती हाक वगैरे मारते त्यावेळेस, किंवा फोन करते पहिल्यांदा, सॉरी की तुम्ही या, तिच्या नोकरांना फोन करते, त्यावेळेस ती समोर बघते. आणि माळ्यावर बघताना ती लाईट असा घेते, प्रॉपर लाईट घेते ती. आता 70-72 प्रयोग झाले पण एकदाही ती चुकलीच नाही. इकडे खिडकीचा लाईट आहे
हा मला 4थ्या-5व्या प्रयोगात सापडला. तो USP आहे रे, पण तो आणि तिचं घेणं. हो, आणि त्यावेळेस ती मला म्हटली, त्यावेळेस तिला कारण त्यावेळेस तिथं 4 चौघी पण चालवत होते, त्यामुळे आमचं फार इंटरॅक्शन नाही व्हायचं, म्हणजे धावत पळत प्रयोगाला यायची वगैरे वगैरे. तर 2 प्रयोगात मी तिला सांगायचं राहिलं, पण मी लाईट वापरायचा लागलो होतो. आणि आम्ही एकदा मला नाशिकलाच चाललो होतो आम्ही, तर त्यावेळेस ती म्हटली, तू नवीन नवीन द्यायला लागलास का हा लाईट? म्हटलं अगं हो, खिडकी दाखवायची ना. मग घेऊन अरे आपण थांब. त्या प्रयोगापासून आजपर्यंत ती प्रत्येक प्रयोगात ती आधी चेक करते की आहे का आज, आणि ती लाईट घेते. US ला तर असं होतं, म्हणजे इथे लाईट होता, इथे त्यांनी असा लाईट घेतला होता, पण त्यांनी ना ते खरंच खूप फरक पडतो. अरे हो, अल्टिमेटली बघ, मी किती भारी लाईटिंग केलं, आणि ते जर का कलाकारांनी, म्हणजे शेवटी कलाकारासाठीच करतोय ना मी, त्यामुळे ते कलाकाराशी होऊच शकत नाही. आणि त्या बाबतीत मुक्ता फार पर्टिक्युलर आहे. दादा, यालाच अनुसरून पुढचा माझा प्रश्न आहे की तुझी स्वतःची फर्म आहे #दिवेकर्स नावाची, तर या फर्म बद्दल काय सांगशील, किंवा ही काय एक्झॅक्टली, आणि हे नाव सुचण्यामागचं कारण? परत तेच आहे रे, म्हणजे हे असं ठरवून झालेलं नाहीये. कोविड जसं झाला ना, खूप वेळ होता, मला असं वाटत होतं की आपण आत्ता हे जे आपण बोलतोय हे आपण लिहित राहू. कोविडमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट मला जी जाणवली ती ही, की नुसतं काम असणं आपल्याकडे ही आपली फक्त आर्थिक गरज नाही आहे. बरोबर. प्रकाश योजना करणं ही आपली मानसिक गरज सुद्धा आहे. त्यावेळेस आम्ही मग काय काय करत होतो, मग मी त्यावेळेस लाईट विषयी लिहित होतो, तर त्यावेळेस मी तो #दिवेकर्स आणि माझे दिव्यांचे प्रयोग असे 2 हॅशटॅगवर असे देऊन मी लिहायचो. तर ते लिहिता लिहिता ते लोकांना, म्हणजे लोक दिवेकर्स म्हणायला लागले अरे तुला. त्याच्यातनं ते दिवेकर्स झालं. अदरवाईज म्हणजे त्याच्या मागे असं काही फार विचार वगैरे असं काहीच नाहीये, पण नाव कॅची आहे. दिवेकर्स. पुढचा माझा हा प्रश्न आहे दादा, की आतापर्यंत तू जेवढी कामं केलीत, तू शिकलेला सर्वात मोठा धडा कोणता आहे? सगळ्यात मोठा धडा हा आहे की प्रकाश योजना किंवा कुठलंही बॅकस्टेजचं अंग, मी तुला आत्ता जसं म्हटलं तसं की अल्टिमेटली मी त्या नाटकासाठी करतो. बरोबर. प्रकाश योजनेसाठी नाटक नाही आहे, किंवा प्रकाश योजनेसाठी के गात नाही आहे. के साठी मी लाईट करतोय, किंवा प्रियभाई एका नाटकासाठी मी लाईट करतोय. बरोबर. ते नाही कॉम्प्रोमाइज होता कधीच, ते कॉम्प्रोमाइजच होता कामा नाही कधीच. म्हणजे कंटेंट कॉम्प्रोमाइज नाही, कधीच नाही. फक्त प्रकाश योजना पूरक हवी. पूरक असायला हवी. कंटेंट कॉम्प्रोमाइज नाही होत. तेवढा दिग्दर्शक आणि लेखक हे तेवढे प्रबळ असतात, पण असं नाही होता कामा की प्रकाश योजना ओव्हर पॉवर होती. म्हणजे मुक्तापेक्षा प्रकाश योजना मोठी नाही. मी उद्या मुक्त म्हणली की नको मला फक्त फेसलाईट दे, बरोबर, तर मी असं नाही म्हणता कामा की एखादा माझा थॉटच आहे त्याच्या मागे, याच्यावर चर्चा होईल भरपूर, पण अल्टिमेटली ती पण कम्फर्टेबल असली पाहिजे. बरोबर. आणि नुसती कम्फर्टेबल नाही, तिचा पण मी आदर करायला पाहिजे, आणि तिच्याही पेक्षा नाटकाचा मी आदर करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे असं एखादं नाटक घडतंय अंधारात, पण माझी हौस आहे म्हणून मी भरपूर धूर सोडतो, ह्याला काय अर्थ नाही. किंवा एखाद्याला गाताच येत नाहीये पण लाईट भारी दिसत म्हणून मी धूर सोडतो, याला काही अर्थच नाही ना. मी आत्ता आम्ही ध्यासात राज श्वासात राज, तो मृणालताईंना त्रास होतो धुराचा. पहिले 3 प्रयोग ज्यावेळेस मृणालताई नव्हते, आम्ही फक्त धुरावर नाटक केलेलं आहे. म्हणजे त्यात खूप लाईटच्या बीम्स आणि असं ते ग्रँडर दिसावं, मागे ते तुळजाभवानीचं राईट. सो ते ग्रँडर दिसावं म्हणून आम्ही वापरत होतो. पण ज्या क्षणी लक्षात आलं की त्यांना त्रास होतोय, तर लोक म्हणू देत लाईट खराब झाले, पण मी धूर नाही सोडणार. बरोबर. पण लोक त्यांना ऐकायला येतात, लोक लाईट बघायला नाहीये. लाभले आम्हाचं भाग्याचे 2 प्रयोग आम्ही केले धूर म्हणजे हेच वापरून, पण त्रास होत होता लोकांना त्याचा. रंगीत तालमीलाच सांगितलं की नको धूर वापरूस, त्या दुसऱ्या मिनिटाला बंद केला आम्ही. बरोबर. ते महत्वाचेच आहेत. प्रकाश योजना महत्वाची नाहीये का, आहेच आहे, पण प्रकाश योजनाकाराचा इगो महत्वाचा नाहीये. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे खरंच. ऍक्च्युली लोक बघ किती मोठा प्रकाश योजनाकार असू देत, लोक नाटकच बघायला येणार, लोक प्रकाश योजना बघायला येणारच नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण ही वाक्य ऐकतो की मोहन वाघांच्या नेपथ्याला टाळी वगैरे वगैरे, तरी सुद्धा नाटकच महत्वाचं होतं ना. एक टाळी किती 1 मिनिटं येईल, एका सीनला येईल, नंतर लोकांना 3 तास नाटक बघायचंय. यालाच अनुसरून एक प्रश्न आहे दादा, आजकाल ना ते फॅड झालंय खूप, की आता समजा कुठल्याही जॉनरचं नाटक असलं, मग आत्ताच्या पुरुषोत्तम मध्ये पण मी जेव्हा बघतो ना, ते लोक धूप म्हण, हेज म्हण, स्मोक म्हण, ते खूप देतात. त्यांचं म्हणणं असं असतं की हे दिल्यावर लाईट जास्त इफेक्टिव्ह दिसतो, असं त्यांचं म्हणणं. तर हे गरजेचं, म्हणजे अगेन ते कंटेंटवरच येतो तो मुद्दा, पण प्रेक्षकांना पण कधी कधी त्याचा त्रास होतो. इतका हेज आणि इतका स्मोक
सोडण्यात येतो. तर याच्यावर काय तुझं म्हणणं आहे की ते गरजेचं, समजा आहे गरजेचं, पण गरजेपेक्षा पण जास्त सोडण्यात येतं कधी कधी विंगेतनं किंवा याच्यातून, की नाही ते फार समोरून फारच भारी दिसतंय. ही क्लॅरिटी एकदा आली ना तुम्हाला की लोक नाटक बघायला त्यात लाईट नाही किंवा नाही गरज वाटत तुम्हाला कुठल्याच गोष्टीची. बरोबर. ज्याचा त्याचा विठ्ठलला सुद्धा मी सांगतो तुला, लोकांची ही तक्रार होती आणि तू माझ्या अपरोक्ष सगळ्यांना विचारू शकतोस, मला सांगायची लाजच नाही वाटत की अरे म्युझिशियन कमी दिसत आहे. माझ्या डिझाईनचा पार्ट होता किंवा आहे अजून सुद्धा. म्हणजे ज्यावेळेस अंजली आणि पार्थ कॅरेक्टर म्हणून बोलतात त्यावेळेस ते स्पष्ट दिसतात, अदरवाईज ते कटलाईटमध्ये दिसतात. तर ही तक्रार दूर करण्यासाठी म्हणून तू रेक्टिफाय कर ना. गायक महत्वाचेच आहेत. बरोबर. ते मी नाकारू शकतो का? नाही. मग त्यांनाच ऐकायला लोक येतात ना. मी माझं हे बघ, क्लोजअपमध्ये सिनेमात खूप छान दिसेल, मला मान्य आहे, किंवा दिसताना सुद्धा समोर वाईट दिसत असेल का नाही, छानच दिसत होतं, मला पण कळतंय ना. शेवटी मी पण, माझं पण नाव आहेच आहे ना त्याच्यात, स्टेकला लागलेलंच आहे. इतकं मी काय मुद्दाम अंधार नाही करणार. पण जर का ते कम्फर्टेबल नाही आहे किंवा प्रेक्षकांना जर त्रास होतोय आणि माझा थॉटच पोचत नाही आहे तिथपर्यंत, तर मग मी ते टाळायला हवं. सेम धुराचं आहे की तू त्याच्याशिवाय इफेक्टच येत नसेल लाईटचा, तर मग वेगळं काहीतरी विचार कर ना. बरोबर. गरज आहे का? आत्ता इथे आपण बसलोय तर धूर आहे का? नाही. मग जर का आपण हे नाटकात करत असू तर कसा धूर येईल? बरोबर. ऍक्च्युली म्हणजे जे आपण लेफ्ट सेंटर राईटचं म्हणतो की घरात असं होतं का की इकडनं तिकडे गेलास की तिकडचे लाईट लागतात आणि इकडचे बंद होतात? नाही होत ना. मग नाटकात कसं होईल? मग ते तुम्हाला बाकी अख्खा सेट रिअलिस्टिक हवाय आणि तेवढंच फक्त करायचं. स्लोली गेले तू क्लोजअप मध्ये जाण्यासाठी म्हणून तू काहीतरी केलेस तर गोष्ट मान्य. सारखंच कसं होईल? तसंच आहे धुराचं पण. करेक्ट. घरात कसं सारखंच धूर असेल? हा, फोडणीच टाकली म्हणून धूर येईल, मान्य आहे, किंवा दूधबत्तीच लावली म्हणून धूर येईल, मान्य आहे, पण तो 24 तास राहत नाही राहणार. बरोबर. मग फक्त माझे लाईट दाखवायचे म्हणून धूर वापरा, हे मलाही नाही पटत. बरोबर. आणि मी ते टाळतो, स्वतःहून टाळतो. नाही, कित्येकदा असं झालं रिक्वायरमेंटमध्ये सुद्धा की सोबतीचा करारची रिक्वायरमेंट गेली आहे, ज्याचा त्याचा विठ्ठलची रिक्वायरमेंट गेली, अहो तुम्ही एवढे लाईट वापरताय, हेच नको का? नको. ऑन द कॉन्ट्ररी महेश काळेच्या शोला हेच हवाय का? हवाय, कारण तो पण कम्फर्टेबल आहे. हो. आणि त्याच्यामुळे इफेक्ट येतो का? 100% येतो. पण त्याला असं काही कन्स्ट्रेंट नाहीत ना की घरातच घडतंय किंवा काही. कॉन्सर्ट आहे. बरोबर. पण मग ती जबाबदारी पण माझी की तो वापरू देतोय ना, तर मग मी पण दाखवायला पाहिजे. बरोबर. आता त्याच आम्ही पहिला शो करत होतो मी महेश काळेचा, त्याच्यामध्ये वैभवदादांनीच परत एक गझल लिहिली आहे, विठ्ठला नावाची, उर्दू गाणे विठ्ठलावरच. तर त्याच्यामध्ये त्यावेळेस तो प्राजक्त देशमुख डिरेक्ट करत होता. बरं. तो म्हणला, अरे सुजय, ही हे आहे ना कव्वाली आहे, सॉरी गझल नाही, कव्वाली, ही कव्वाली आपण अख्खी हिरवी करू. म्हटलं अरे कव्वाली म्हणून हिरवी हे काय, मला फार ऑब्वियस वाटतंय, करून दाखवतो एकदा म्हणून मी त्याला टेक्निकलला करून दाखवली. त्यालाही ते पटलं की नको जाऊ देत. पण म्हणलं असं, म्हणजे मलाच ते खटकत होतं. ती यायची बरोबर इंटरव्हलच्या आधी, म्हणजे ते पीकला गेलेलं असायचं सगळं, आणि लाईटमध्ये काहीच नाही, असं नको करायला, काय करता येईल म्हणून मी ती जवळपास 12-13 वेळा ती ऐकली कव्वाली. सतत गाडीमध्ये तेच ऐकतो चालू होतं. ऐकता माझ्या असं लक्षात आलं की आपण जे हिरव्याला नाही म्हणतोय ना, तर ते हिरवा अंधार पण असतो ना, म्हणजे अंधारात डार्क हिरवा असं पण वापरलेलं आहे आपण अनेक ठिकाणी. बरं, मग ती कव्वाली ऐकताना असं लक्षात आलं की ते त्याच्यामध्ये चंद्राचे पण रेफरन्सेस आहेत. आणि शेवटी हे म्हणतोय की रोशनी ही तू, तीर की भी तू, म्हणजे तो अंधारही तूच आहेस आणि उजेडही तूच आहेस. बस एक बार तुझे देख लूं, एक बार आखे सेक लूं, फिर रोशनी ही रोशनी विठ्ठला. म्हणजे आता अंधारच आहे, बरं ओपन एअर बसलाय, कारण त्यात परत गुंजती है सदाय वगैरे असे रेफरन्सेस आलेले आहेत. ते नरेंद्र दादांनी त्याचं म्युझिक केलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते तसे पीसेस पण आहेत की वारा वाहतोय वगैरे, म्हणजे ओपन एअर बसलाय. सो चंद्रप्रकाश आहे, पण तो इतकाही नाही आहे की तो अंधार झाकून टाकेल. मग तसं मी ब्लू आणि ग्रीन सगळं मिक्स केलं. अख्खी कव्वाली 5 मिनिटाची फक्त ह्याच लाईटमध्ये होते, बाकी कुठलेच लाईट नाहीत. आणि ज्यावेळेस तो म्हणतो की रोशनी ही रोशनी विठ्ठला, त्यावेळेस अख्ख्या प्रेक्षागृहात पण लाईट येतात. आता जर का इथे हेजच नसेल तर या शेवटच्या ह्याचा इफेक्टच येणार नाही. करेक्ट. मग मी इथं धूर वापरणं भरपूर हे जस्टिफाईड होतं. करेक्ट. पण जर का ते मी काहीच केलं नाही तर तो धूर त्रासदायक होतो. बरोबर. तर ते तू कसा वापरतोस त्याच्यावरती आणि कुठे वापरतोस. नुसतेच लाईट दाखवतेस म्हणून धूर अनेकदा होतं. म्हणजे आत्ता एका स्पर्धेत प्रदीप दादा होता, परीक्षक, वैद्य. हां, मला म्हटलं, अरे सुजय, मी परीक्षकांच्या भाषणात शेवटी म्हणलो की तुम्ही धूर हे प्रकाशचं महत्वपूर्ण अंग असल्यासारखे तुम्ही वापरताय. पुरुषोत्तम नाही, त्याच्या आधीच्या कुठल्या तरी स्पर्धेत
की सगळं एकही नाटक असं नाही की ज्याच्यात धूर नाही. तू आत्ता जो किस्सा सांगितला त्या कव्वालीचा, याला जोडून माझा पुढचा प्रश्न हा आहे दादा, की आता आपण असा कुठला प्रोजेक्ट मध्ये तू हे इम्प्लिमेंट केलंयस का, किंवा तुझ्या डोक्यात असं आहे का की ट्रॅडिशनल वे सोडून काहीतरी इनोव्हेटिव्ह आपण आणि असा एक लाईट देऊ शकतो का, किंवा तशी प्रकाश किंवा त्या अनुषंगाने ते डिझाईन करू शकतो का, असा कुठला प्रोजेक्ट लक्षात आहे का तुझ्या? किंवा असं मी अजून केलेलं नाही आहे कुठे, पण मला असं करायची फार इच्छा आहे की अवेलेबल लाईटिंगमध्येच करायचं. ओके. म्हणजे खिडकीतनंच लाईट येते, फक्त जो येते सूर्यप्रकाश ना, त्याच्यात तेच मी वापरीन सगळे. पण ते मी प्लॅन करीन की हा लाईट प्लॅन करू आपण. खिडकीचा थोडासाच पडदा उघडू, पण त्याच्यातच अख्खं नाटक करू. किंवा दरवाज्यातनंच एक लाईट येतोय, असं काही करता येतंय का, असं मला एकदा करून बघायचंय. किंवा फक्त पणटाच लावू. असं मी एकदा अजंठा नावाचं एक होतं, त्याच्यामध्ये मी केलं होतं की कंदीलच ठेवले होते फक्त. आणि पण तरी कन्व्हेन्शनल लाईट वापरले होते, पण अदरवाईज कंदिलाच्या प्रकाशातच नाटक होते. तुला असं वाटतं का की नाटकातले जे कलाकार असतात, फॉर दॅट मॅटर ते मीडियम लेखकाचं, दिग्दर्शकाचं आपण म्हणू, त्यांना जेवढा वाव मिळतो तेवढा आपल्या बॅकस्टेजवाले म्हणजे नेपथ्य किंवा प्रकाश योजना किंवा प्रॉपर्टीज किंवा रंगभूषा, वेशभूषा या लोकांना मिळत नाही असं तुला वाटतं का, किंवा यावर तुझं काय मत आहे? अजिबातच असं वाटत नाही मला. म्हणजे जर का तू आत्ता प्रायोगिक रंगभूमीवरची सुद्धा नाटकं पाहिलीस ना, कदाचित कलाकारांना पैसे मिळत नाहीत तेवढे लाईटवाल्यांना पैसे मिळतात. हो, बरोबर आहे. हो, वाव मिळत नाही. आणि पैसा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तरी मगाशी आपण जसं म्हटलं, जसं की दिग्दर्शक विचार करतो ना लाईटवर, तेवढा कलाकारावरती करतो. दिग्दर्शकही तेवढाच विचार नेपथ्याचाही करतो ना, जेवढा अभिनयाचा करतो, वाचनाचा करतो. वाव मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा अभिनेते अभिनेत्री जेवढं त्यांचं काम सिरियसली घेतात ना, माझ्यासहित कुठलाच प्रकाश योजनाकार तेवढं प्रोजेक्ट सिरियसली घेत नाही रे. तो वाव प्रेक्षकांनी द्यायचा नसतो किंवा तो वाव दिग्दर्शकांनी द्यायचा नसतो, तो तुम्ही तुमच्या कामातनं दाखवायचा असतो. करेक्ट. ते नाही करत अरे लोक, ते नाही सिरियसली करत. म्हणजे माझ्याकडनंही होत असेल, मी नाकारत नाही, त्यामुळे होत नाही. अदरवाईज आपल्याकडे किती मोठी परंपरा आहे नेपथ्यकारांची, मोठमोठ्या प्रकाश योजनाकारांची. राजाभाऊ नातू पुण्यातले होते, त्यांनी पहिल्यांदा आणले हे स्पॉट वगैरे रंगभूमीवर. म्हणजे बघ ना, मोहन वाघ, बाबा पारसेकर, प्रदीप मुळे, किती दामू केंकरे, किती मोठी लोक होती. आणि त्यांना ओळखतात ना लोक नेपथ्यकार म्हणून, प्रकाश योजनाकार म्हणून. बरोबर. असं नसतं. तुम्ही तुमच्या कामात सिरियस असाल तर कुठे ना कुठेतरी त्याची पोचपावती मिळतच असते ह्या ना त्या मार्गाने. जर का नसतंच वाव मिळत तर तुम्ही मला बोललेलं असतं का पॉडकास्टला? नाही. पण मी हे मी पण खूप बघितलं की आजकाल झालंय असं की ॲक्टर प्रायोगिकमध्ये, मी प्रायोगिकचं म्हणतोय की प्रायोगिकमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेस, दिग्दर्शक, लेखक यांच्यापेक्षा एकतर लाईटवाला बाहेरचा बोलवतात, प्रकाश योजनाकार, आणि नेपथ्य पण बाहेरून करून घेतात, कारण तेवढा वेळ नसतो, ती एक डेडलाईन असते मिळालेली. तर हा जो स्पेसिफिक प्रकाश योजनाकार असतो तो एकाच वेळेला 5 ते 6 नाटकांचे प्रायोगिकचे लाईट्स करत असतो. आणि त्यामुळे होतं काय की त्याला बोलवलं तर मी फक्त एक स्ट्रेच बघीन, जे काय असेल डिझाईन मी तुला पाठवेन, किंवा मी तिथे कोण सुधीर आपण पकडू, सुधीरला भरतला सुधीरला पाठव. हा अप्रोच कसा, ह्या अप्रोच बद्दल तुझं काय म्हणणं आहे? मला काही चुकीचं वाटत नाही याच्यात. मी आता समजा असं एक धरून चाल, अगदी आपण उदाहरण म्हणजे समजा एक अभिनेत्री आहे, ती पण ॲट अ टाइम 2-3 नाटकं करतच असते ना. बरोबर. किंवा एक अभिनेता आहे, समजा आता आनंद इंगळे आहे, तर आनंद इंगळे 2 प्रायोगिक नाटकं आणि 2 व्यावसायिक नाटकं ॲट अ टाइम करतच असतो. किंवा मुक्ता बर्वे प्रियभई आणि 4 चौघी एकत्र करतच होती ना. पण ते बॅलन्स करतात ना. मग प्रकाश योजनाकार म्हणून तुला मोठं व्हायचंय किंवा नेपथ्यकार म्हणून एखाद्या माणसाला मोठं व्हायचंय, तर मग त्याला हा बॅलन्स साधता यायला हवा. बरोबर. मलाही येतो असा माझा दावा नाही, मलाही कधी कधी हे प्रॉब्लेम फेस करायलाच लागतात. पण मग तेवढा तुम्ही वेळ द्यायला हवात ना, नाटक म्हणून सुद्धा. बरोबर. ठीक आहे, मी हे समजू शकतो की प्रत्येक प्रयोगाला तू असू नाही शकणार. नाही, बरोबर. नेपथ्यकार असण्याची गरजही नाही. किमान तुम्ही 2-3 रंगीत तालमी तरी करताय का? किमान तुम्ही 3 स्टेज तरी अटेंड करताय का? किमान तुम्ही दिग्दर्शकाची बोलताय का नाटकाविषयी? चर्चा होतीये का? म्हणजे फक्त लेफ्ट, सेंटर, राईट 2 सोर्स आणि भरपूर हेच, एवढीच प्रकाश योजना नाही. याच्यापेक्षा खूप काहीतरी जास्ती आहे ना. करेक्ट. ते तुम्ही कसं बॅलन्स करता तसं. आणि तुम्ही परत मुद्दा तिथंच येतो, तुम्ही किती सिरियसली घेताय तुमचं काम. करेक्ट.
नाहीतर नका करू. कारण थॉट पण खूप महत्वाचं आहे ना. तुम्ही वेळ जरी कमी दिला तरी तुमच्या डोक्यात ती गोष्ट चालू पाहिजे, किंवा जसं तुला बरं. आणि हे बघ कसं असतं की नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे तो म्हणला समजा प्रकाश जोनाकार की मी येतो, प्रत्येक स्ट्रेसला येतो, पण मग प्रत्येक स्ट्रेसला प्रायोगिक रंगभूमीवर नाटक करणारे प्रत्येक वेळेस करणारच आहेत का? म्हणजे 4 तास प्रॅक्टिस आहे तर खरंच 4 तास पूर्ण होणार आहे का? नाही तर 1च तास होणार आहे. तर मग तो विचारा 4 दिवस काय उपयोग आहे? उपयोगच नाही. किंवा ते तितकंच ताकदीचं नाटक पण आहे का? हे पण आहे ना. म्हणजे नुसताच गेलाय आणि जर का दिग्दर्शकातच म्हणणे की जनरलमध्येच नाटक करायचे तर तो बिचारा 4 दिवस काय करणार आहे? दादा, या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचे आणि मोठे चॅलेंजेस तुला काय वाटतात? आता तू इतकी वर्ष झाली काम करतोयस, यातले चॅलेंजेस काय आहेत? असं नाही सांगता येणार की चॅलेंजेस काय, ते बदलत राहणार सारखेच. कारण मी आता टेक्नॉलॉजी सारखी बदलत राहणार, ती तुम्हाला अपडेट करायची, हा सगळ्यात मोठा चॅलेंज. बरोबर. सगळ्यात. आणि त्याहूनही मोठा चॅलेंज आहे की आता हे जे बाकीचे कॉन्सर्ट वगैरे ज्या गोष्टी चालू झाल्यात ना, त्यामुळे लोक आपोआपच नाटकाला कमी वेळ द्यायला लागले. टेक्निशियन सुद्धा. कारण तो पेस केला आणि इकडचा पेस केला मॅच करणं शक्य नाही आहे. म्हणजे जर का 2002-03 मध्ये जर का एखादा अटेंडंट 100 रुपयावरती काम करत असेल तर तोच अटेंडंटला तिकडे आता 1000 रुपये मिळत असतात कॉन्सर्ट्सला. तर तो म्हणतो मला, आणि त्यात काही चुकीचंही नाही. तर हे कसं मॅच होणार आहे? हा सगळ्यात मोठा चॅलेंज मला आत्ता वाटतो. त्यामुळे आपण थिएटर स्पेशली टेक्नॉलॉजीमध्ये मागेच पडत राहणार सारखं. कारण नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पैसा इन्व्हॉल्व आहे. तो थिएटरमध्ये कसा येणार आहे? म्हणजे का 3.5-4 लाख रुपये बुकिंग होणार असेल तर लाईटला त्यातले 40,000 रुपये डोक्यावरनं पाणी मिळणार. एवढे पण मिळत नाहीत, पण मिळणार आहेत. म्हणजे 10% डोक्यावरनं पाणी. ओव्हरऑल प्रोजेक्टच्या 10% हे लाईटचं बजेट असायला पाहिजे जास्तीत जास्त. तेही मी कदाचित जास्तीच सांगतोय, प्रकाश योजनाकार असल्या कारणाने कमीच असेल. हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की लोक सिरियसली कसं करणार आहेत. ते क्रिएटिव्ह नाही आहे का? तर मी अजिबात नाकारत नाही, कारण मी तेही करतो. ते अवघडच आहे, ते अल्टिमेट नाही. अल्टिमेट हेच आहे. खूप लाईट लावलेत तर ते छानच दिसणार आहेत, ते काय वाईट दिसणारच नाही आहेत. ते ऑपरेट करणं अवघड आहे का? प्रोग्राम करणं अवघड आहे का? नक्की आहे. पण ते कन्सिस्टंटली करणं अवघड नाही, कारण एकदा तुझे लाईट प्रोग्राम झाले. बरोबर. आणि तिथे फार फरक नाही पडत. एखादा चुकला तरी किंवा एखादा नाही. म्हणजे अगदी ठरवून चुकायचं तर मग फरक पडेल. पण टेक्निकल ग्लिच जरी आला तरी तो मॅनेजेबल असतो. की आता मी तिकडे जाऊन वाईटच काम करणार असं ठरवलं तर होईलच, किंवा अगदीच नवीन आणि जमतच नाही तर होईल. पण सरावलेल्या माणसासाठी ते काय फार अवघड नाहीये. बरोबर. पण लोकांना ते छान वाटायला लागले. आता काम करणाऱ्यांना सुद्धा ते मोठं वाटतं, भारी वाटतं. हे कमी वाटायला लागतं. आणि मग असं बोलायला लागलं की वाटतं की तुम्ही करत नाहीत ना म्हणून मग तुम्हाला ते वाटतंय, पण मी दोन्ही करून बसलोय. बरोबर. पण मग तुझ्या मते जसं तू म्हणालास की काम दोन्हीकडे आहे, पण थिएटर हे जे आहे तर हे तर चिरंजीवच म्हणूयात आपण. हे क्षेत्र याला नाही म्हणलं तरी थोडं पुढे मागे होईल, पण हे समूळ नष्ट नाही होऊ शकत. कधीच नाही होणार. तर या क्षेत्रात हे अपफ्रंट येण्यासाठी असे काय बदल केले पाहिजेत का या थिएटर वाल्या लोकांनी, किंवा ओव्हरऑलच? मी व्यावसायिक प्रायोगिक दोन्ही म्हणतो. एवढा मोठा नाहीच रे मी याविषयी काय बोलण्या इतका. पण तुला काय वाटतं की अमुक एखादा बदल? मला स्वतःला असं वाटतं की हे बघ, मी प्रकाश योजनेविषयी बोलतो. कुठलाही बॅकस्टेजर सुद्धा ना, हा सुद्धा खरं तर परफॉर्मिंग आर्टिस्टच आहे रे. म्हणजे ड्रायव्हर सुद्धा धर ना, उद्या असं धरून चाल की आज संध्याकाळी माझा नाशिकला प्रयोग आहे. मी प्लॅन केले की संध्याकाळी 7 वाजताचा प्रयोग आहे, तर मला 2-3 वाजता नाशिकला पोचायचं. तर मला इथनं किती 6 वाजता निघायला पाहिजे. 6 वाजता मी निघालो आणि ड्रायव्हर 60च्या ऐवजी जर का 40च्या स्पीडनी चालला असेल तर त्याचा परफॉर्मन्स फापलला ना. तर त्याचा परफॉर्मन्स हे तुझ्या नाटकासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. बरोबर. हे थोडं इनडायरेक्ट झालं, पण अगदी तू जर का स्टेजवाला धरून चाल, तो पण परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. त्याने 1 इंच चुकीचा स्टेज लावला, 1 इंच ऑफ सेंटर लावला, तर तुझं नाटक गणणार आहे. ह्या ज्या परफॉर्मन्सची किंमत केली जाते ना आर्टिस्टची, ती जर का वाढवली ना, मला हे मान्य आहे की त्यांच्या नावावर तिकीटं विकली जात नाहीत, त्यामुळे ती वाढणार नाही. पण ती जस्टिफाईड जरी असेल ना तरीसुद्धा चांगलीच लोक ते काम करतील. बरोबर. म्हणजे असं होऊ शकतं ना, एखाद्या प्रकाश योजनाकाराला असं वाटेल की मला एखाद्या नाटकाला जास्ती प्रेफरन्स द्यायचा आहे, पण शेवटी त्यालाही त्याचं घर चालवायचं आहे, तर तो कसा देऊ शकेल? मग त्यावेळेस तो म्हणेल की मग मी कॉन्सर्ट करतो ना, ॲटलिस्ट माझं महिनाभराचं 2 कॉन्सर्टमध्ये महिनाभराचं
किराणा निघतो, 2 EMI जातात माझे, इथनं माझ्या गाडीचा खर्चही निघत नाही जाण्या येण्याचा, असं होतं ना. तर ती किंमत दिली गेली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचं उत्तर इकडे ह्या बाजूला पण आहे की ते स्वतः प्रकाश योजना करणाऱ्या माणसाला सुद्धा माहिती नसतं की आपण ते खरंच सिरियसली करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे अशी किती नाटकं तुला दाखवू की उत्तम डिझाईन आहे पण ते ऑपरेट करणारच इतका वाईट आहे की तो डिझायनर तरी काय करेल विचार. आणि ते निर्मात्यालाही त्याचं काहीच वाटत नाही. तो म्हणतो ठीक आहे चाललंय ना नाटक, प्रकाश योजना कोणी बघतच नाही, बुकिंग येत आहे तर सोडून द्या असं. ते बदललं जाईल असं मला वाटत नाही. कारण ते इतकं सोपं नाही आहे. म्हणजे ते जादूची छडी फिरवली आणि 3 तासात सिनेमा संपल्यानंतर ते दे लिव्ह हॅपीली टुगेदर, इतकं सोपं ते नाहीच आहे. एकात एक अनेक गोष्टी आहेत. पण मी काही चांगली उदाहरणंही मला माहिती आहेत की लोक त्यासाठी प्रयत्न करतात की नाही तूच हवायस, तुझे पैसे सांग मी देतो, पण तूच हवायस. किंवा ॲटलिस्ट 15 दिवस आधी तारीख तरी, पैसे जाऊ देत, 15 दिवस आधी तारीख तरी सांगतो. ज्यावेळेस मी माझ्या अभिनेत्याला तारीख देतो त्याच वेळेस मी तुलाही देतो. मग तू ठरव काय करायचंय. बरोबर. आता परत मी सांगतो, म्हणजे परत तेच सगळी उदाहरणं येतील की प्रिय भाई, ज्याचा त्याचा विठ्ठल, कवी जातो तेव्हा, या सगळ्यांच्या तारखा जेव्हा मुक्ताला तारीख जाते त्याच वेळेस मला पण येते. तर मग माझी पण जबाबदारी आहे ना की मग मी जर का दिली आहे तारीख आता तर दुसरं काही आलं तर मी नाही येणार. किंवा मी ॲटलिस्ट ते तरी ॲश्युअर करीन की माझ्या इतकाच चांगला माणूस तिथे असेल. बरोबर. सेम पेमेंटवरती येतं ना. करेक्ट. की मग मी त्या माणसाला देऊ शकतो, माझ्या इतक्याच चांगल्या माणसाला. बरोबर. मी हाऊस म्हणून करेन ना, माझा जो दुसरा माणूस आहे तो का करेल हाऊस म्हणून. बरोबर. तर त्यामुळे व्यावसायिक काय प्रायोगिक काय हे नंतरची जी दुसरी पिढी येते ना, दुसरी पिढी म्हणण्यापेक्षा हायरार्कीने थोडी खालच्या माणूस येतो ना, तो तितका कॉम्पिटंट नसतो झाले कधीच. तोही तितकाच कॉम्पिटंट असायला हवा. जितका मूळ प्रकाश योजनाकार आहे ऑपरेटिंगमध्ये तितकाच तोही कॉम्पिटंट असायला हवा. जितका नेपथ्यकार प्रॉपर्टीवाला किंवा प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो तो जितका कॉम्पिटंट आहे तितकाच प्रॉपर्टीवाला माणूसही असायला हवा. जितका संगीतकार कॉम्पिटंट आहे तितकाच टेपऱ्या सुद्धा असायला हवा. हो, हे एकात एक. हां, तरच ते उत्तम प्रोडक्ट होईल. आणि एक लक्षात घ्या, आपण टेपऱ्या म्हणतो, आपण बॅकस्टेजर म्हणतो, आपण काय बोलट म्हणतो, हे सगळेच तसे नसतात अरे. आणि हे सगळे वाईट ह्यांनी म्हणत नाहीत. मी आत्तापर्यंत मी जितक्या कलाकारांना भेटलेलो आहे हे कधीच कोणालाच असे हिणवत नाहीत. तुमच्या कामानुसार ठरतं की तुम्हाला कशी वागणूक मिळेल. बरोबर. तुझ्या मगाशी म्हणालास ना वाव मिळत नाही का वगैरे वगैरे, अशी उत्तम. आता शैलेश मांडवणकर सारखा माणूस आहे की जो म्युझिक प्ले करतो, त्याला किती छान वागणूक मिळते कारण तो त्याच्या कामात दाखवतो ना. म्हणजे एखाद्या अभिनेत्याने वाचली नसतील, एखाद्या दिग्दर्शकाने वाचली नसतील एवढी पुस्तकं त्याने वाचली आणि एवढ्या कविता त्याला माहिती आहे. तर तो कॉम्पिटंट आहे का म्युझिकमध्ये, म्हणजे तो म्युझिक प्ले करणाऱ्यांमध्ये. हे खरं आहे. पण ह्यासाठी तुम्ही मेहनत, तुम्ही कॅज्युअलच आहात की 500 रुपयासाठी मी काम करतो, मग तुम्हाला नाही. हां, ते थोडं प्रोफेशनली पण नुसतं कमर्शियली करून उपयोग नाही, प्रोफेशनली पण करायला हवं. करेक्ट. प्लस सुधीर बघ ना, फडतरे किती, एक तर अभिनय चांगला करतो, त्याला लाईटचाही चांगला सेन्स आहे, म्युझिकचा चांगला सेन्स आहे आणि तो करतो ना चांगलं काम, मग त्याला लोक आदरच देतात. आणि तो सगळ्यांशी फ्रेंडली असतो. म्हणजे सगळेजण प्रत्येक किती आधीच्या तुमच्या बॅच नंतर लागलाय मला वाटतं. हो, तेव्हापासून सगळ्यांना ते, मी तर भरत मध्ये त्याला 10-12 वर्ष बघतोय, जास्त झाली आता. पण मग तो प्रोफेशनली काम करतोय, नुसता कमर्शियली नाही करत. करेक्ट. डेडिकेटेडली करतो तो. प्रत्येक स्पर्धेला तो असतोच तिथे. करेक्ट. हा अप्रोच आला पाहिजे. पण खरंच एक प्रकाश योजनाकार म्हणून आता माझा पुढचा प्रश्न आहे की आता आपण बरीच नवीन उपकरणं आली आहेत, जसं तू म्हणाला की प्रोग्रॅमिंग झालेलं आहे, कॉन्सर्ट्सचं किंवा मोठे मोठे जे कार्यक्रम. तर हे फ्युचर ट्रेंड्स काय आहेत सध्या नवीन याच्यात, की आता पल्सर गेला, मग ॲव्होलाईट आलं, ॲव्होलाईट नंतर आता मध्यंतरी मी झपूरचा माहिती असेल तुला ऑडिटोरियम, तिथे लाईटचं गणित थोडंसं वेगळं आहे. त्यांचा एक बार डायरेक्ट पहिल्या रांगेच्या वर आहे. म्हणजे जो आपण पहिल्या बारवरून भरतला लाईट घेतो तो आपल्याला पुढून मिळतो. पण त्याची हे खूप छान आहे, म्हणजे ऑपरेटिंगची जी सिस्टीम आहे ती खूप छान आहे. तर असे तुझ्या लेखी काही फ्युचर ट्रेंड्स किंवा अशा काही गोष्टी येत आहेत का नवीन लाईट? एकतर मुळात सगळं आता LED वर होत आहे, सगळं मोटराइज्ड होत आहे. म्हणजे आता लोकांनी असं घोड्यावरती चढून लाईट ऍडजस्ट करणं वगैरे वगैरे पुढच्या 10-15 वर्षात निघून जाईल. मी मागच्याच वर्षी US मध्ये केलं तर मी एक शिडी सुद्धा पाहिली नाही तिकडे. करेक्ट. मी तुला तेच विचारणार, लंडन किंवा US मध्ये ही सिस्टीम NMACC नाहीये. NMACC पण नाहीये.
पण सगळं मग तिथे आपण ऍडजस्ट कसे करतो? मोटराइज लाईट आहेत, ओके. कन्सोलवरून ऍडजस्ट करायचे, त्याला मुव्हिंग गेट्स म्हणतात. ओ. तसं आहे ते फ्युचरिस्टिक आहे. दुसरं LED येत आहे, हम्म. त्यामुळे आता हे सगळं असं फिलामेंट वगैरे सगळं निघून जाईल टेक्निकली. बरोबर. मी अजून एक बघितलं होतं की हेजचं ऑपरेटिंग, मला वाटतं ते जुनं आहे, पण हेजचं ऑपरेटिंग पण आजकाल कन्सोलवरतीच कन्सोलवरच आहे. पहिल्या दिवसापासून येस कन्सोलवरती. येस येस. नाही, काही काही ठिकाणी ते रिमोट पण देतात. हा, ते स्मोक साठी असतात, त्या पण आपल्याकडे हेज म्हणून वापरतात लोक. बट अदरवाईज काय सांगू का, आता परत हेजचा विषय निघाला म्हणून, हेज हे वेगळ्या स्टाईल ऑफ लाइटिंग साठी वापरलं जातं, की जिथे बीम ओरिएंटेड लाइटिंग, त्याच्यात तुला लाईटच्या बीम दाखवायच्या. नाटकामध्ये आपण मेजरली प्रोजेक्शन ओरिएंटेड लाइटिंग, बरोबर, तुझे बॅकलाईट दाखवायचे नसतात तुला बॅकग्राऊंड पासून तू ऑब्जेक्ट वेगळं काढण्यासाठी बॅकलाईट वापरतो. त्या बॅकलाईटची बीम नसते दाखवायची युजली. बरोबर. तर तिथे तुला हेजची गरज नाहीये. लोकांना वाटतं ते छान दिसतंय. माझा पुढचा हा प्रश्न आहे दादा, की आता तू ना बऱ्याच आज जे नावाजलेले आहेत आत्ता काही लोक, त्यांच्यासोबत पण तू फार सुरुवातीच्या काळात कामं करून झाली आहेत. तर दिग्दर्शक म्हणून म्हणजे मी बेसिक जनरलाइज करतो हा प्रश्न, की असं म्हणतात की कॅमेरामध्ये सिनेमॅटोग्राफर डिरेक्टरला जे पाहिजे ते पडद्यावर दाखवतो. सेम मला स्टेजवर वाटतं की दिग्दर्शकाला काय व्हिजन आहे त्याचं काय व्हिज्युअलायझेशन आहे, जो लाईट नाही करत. ही पण एक कंडिशन आहे दिग्दर्शकाची, की आजकाल, पूर्वी पण होतं, आजकाल पण बरंच झालं की दिग्दर्शकच लाईट करतो. त्यामुळे प्रकाश योजनाही त्याचीच असते, डिझाईनही त्याचंच असतं. पण या केसमध्ये जेव्हा दिग्दर्शकाला दाखवायचंय की मला स्टेजवर हे माझं व्हिज्युअलायझेशन हे आहे, तर तिथे मला तो सिनेमॅटोग्राफर म्हणजे प्रकाश योजनाकार वाटतं. सिनेमॅटोग्राफर नाही, एडिटर सुद्धा, एडिटर पण असतो. करेक्ट. तर ही जी चर्चा तुझी होत असते दिग्दर्शक किंवा लेखकासोबत, त्याबद्दल काय म्हणशील, किंवा त्याचा काही किस्सा आहे का कोणत्या दिग्दर्शकासोबतचा, किंवा आणखीन काही, किंवा मला क्युरिओसिटी म्हणून विचारतो, गेली 21 वर्ष नावाचं खूप जुनं नाटक BMCCचं थेस्पोला गेलं होतं, अमेय वाघ काम करायचा त्याच्यात, मला वाटतं सिद्धार्थ मेनन पण होता. तर हे 2 ते 3 पात्रांचंच ते नाटक होतं, आणि ते अस्सल प्रायोगिक ज्याला आपण म्हणतो ना, अस्सल प्रायोगिक, ते तसं नाटक मी बघितलं होतं. त्याची खरं तर प्रकाश योजना पण खूप इंटरेस्टिंग होती. त्याबद्दलचा काही किस्सा आहे का तुझ्याकडे, किंवा असं आज गेली 21 वर्षाचा सगळ्यात भारी किस्सा तुला सांगतो असा आहे, की तू मगाशी जसं म्हणलास ना की बाहेरचा लाईट डिझायनर येतो. हो, मी नाटक कंपनीत होतो, म्हणजे पहिल्या दळणपासूनच होतो. पण त्यावेळेस मी असं करत होतो की खूप शोध चालू होते. आणि आलोक म्हटला की मी आता नाटक करतोय, सुजय आपल्याला करायचंय. ओके. त्यामुळे त्याच्या फार प्रोसेसमध्ये नव्हतो गेली 21 वर्षाच्या. मी हार्डली 2 किंवा 3 स्ट्रेच पाहिल्या आणि नाटक केलं. सो त्या फेजमध्ये मी होतो. पण मला हे माहिती होतं की बॅकएंडला ते कुठेतरी चालू होतं नाटक सारखं, की स्क्रिप्ट वाचली होती, म्हणजे मी शोज करतोच आहे, पण बॅकएंडला नाटक चालू होतं की काय म्हणायचं आलोकला, किंवा सेट काय असणार आहे. सो मी आणि ऋषिकेश एकदा बसलो होतो, सेट साधारण असा असणार आहे. त्यात माझे इनपुट शून्य होते. लाईट सोडलं तर मी दुसरं काहीच केलं नव्हतं त्याच्यात. एक शेवटचं फक्त मी त्याला म्हटलं होतं की आम्ही येतो ना, तर सुरुवातीला तो सगळ्यांना बाहेर काढतो. फोन बोलतोय ते बाहेर काढ, अजून काहीतरी बोलतोय त्याला बाहेर काढ, असं तो करत असतो. शेवटी तो पण बाहेर निघून जाईल. हे एवढंच, जर का वेगळं काही इनपुट असेल तर माझं तेवढंच होतं. अदरवाईज लाईट सोडून मी वेगळं काहीच केलं नव्हतं. पण एक होतं, आलोक त्याच्या लाईटविषयी फार पर्टिक्युलर होता. म्हणजे आलोकचं तू जर का बघशील ना, तर आलोक दोन्ही नाटकात आलोकच्या त्याला माहिती होतं की लाईट काय पाहिजे. स्पेसिफिकली त्याला माहिती होतं की मला म्हणजे असं हाच लाईट वापर, इथूनच वापर असं नव्हतं, पण हे हवंय. पण मग मला शॅडोज जास्ती पाहिजे, किंवा एका सीनला ते बाकी स्ट्रक्चर काहीच नको, फक्त ते दोघंच दिसले पाहिजे, थोडं सॅक्रिड असायला पाहिजे. हे सगळं त्याला माहिती होतं. निपुणच्या बाबतीत तसं, म्हणजे निपुण जर का तू दळण बघशील, दळणसाठी मला झिगौरव मिळालाय लाईटला, पण दळणमध्ये लाईटच नसली तरी काहीच फरक पडणार नाही. हो, जनरलमध्ये होऊ शकतं ते. तसं गेली 21 वर्ष नाही होऊ शकत. पण तू तो किस्सा सांग ना दळणचा, की जिथे तू 2 जे व्यवस्थित स्पेशल लाईट्स वापरले त्याच्यामुळे नाटक खूप. दळणचा अजून एक किस्सा सांगतो, आणि जो मला फार म्हणजे जवळच आहे माझ्या.
दळण आम्ही थेस्पोला टेक्निकल करत होतो, रंगीत तालीम. आणि झाली तालीम. कुठे? पृथ्वीला. तालीम झाली, प्रयोग झाला. प्रयोग झाल्यानंतर कॉसर पदमसी जो आहे तो म्हटला क्या सुजय, मस्त लाईट झालेत वगैरे वगैरे सगळं झालं. म्हटलं अरे तुम्ही टेक्निकल करत होतात त्यावेळेस दुबेजी आले होते. आणि दुबेजींनी सांगितलं की आज जाऊन बसा, म्हणजे तुम्हाला कळेल लाईटिंग म्हणजे काय असतं. बापरे. मी दुबेजींना ते शेवटचंच, म्हणजे मी तर त्यावेळेस भेटलो पण नाही दुबेजींना. पण ही किती मोठी पावती आहे, खूप मोठी पावती आहे. त्याच्या आधी एकदा पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते, त्यावेळेस मी कविता वाचली होती वगैरे, एवढंच आमची भेट होती. अदरवाईज बरं ओळख तर शून्य होती आमची ओळख. आणि नंतर पृथ्वीमध्ये जे काय पाहिलं असेल तेच. म्हटलं अरे मला भेटायचे, पण ते गेले होते तवर. आणि त्याच्यानंतर ते गेलेच. पण ते दळण मला, त्यामुळे ते दळण मला फार जवळचं वाटतं, नाटक कायम. आणि असं नाटक की जे खरं तर जनरलमध्ये पण होऊ शकतं तिथे. हां, बरं त्यात परत असं आहे ना की, आणि हे नंतर विचार केला ना, हे आपोआप आलेलंच आहे त्यावेळेससुद्धा, की ती दार उघडते बाई, मग त्याची आई आमेयाची, तर ती आत येताना आत येते ना, म्हणजे ती जाळ्यात अडकली आहे ना, ते एंट्रन्स महत्वाचं आहे दिसणं. करेक्ट. तो कंदिलातच बसलाय, बाकी कुठलाच लाईट नाही आहे. सो ते आम्ही, तू जसं म्हटलास की कन्व्हेन्शनल सोडून तो आम्ही एक कंदील तर कंदील असायचाच, पण मग फक्त फुटणीच लाईट यायचे, बाकी सगळं त्याची पण इंटेन्सिटी कमी असायची, एकदम खूप कमी असायची. फक्त मला जेवढं बघायचं तेवढं. हो. सो ते यायचे. सो हे दोन फार की लाईट होते त्यातले. पण दळणला माहिती प्रकाशयोजन बघताना, पण आज पण ते बघताना इतकं जिवंत वाटतं की खूपच मजा येते. पण ती दुबेंनी दिलेली ती पावती म्हणजे खरंच खूप मोठी पावती. या गप्पा चालूच राहतील आपल्या, पण मी माझा एक शेवटचा प्रश्न आत्ता तुला विचारतो की जे नवीन प्रकाश योजनाकार आत्ता येत आहेत किंवा जी लोक नवीन या क्षेत्रात येऊ बघतायत, कोणत्याही अंगाने असू द्या, प्रायोगिक, व्यावसायिक, टेक्निकल, आजकाल टेक्निकलला पण खूप वेटेज वाढलं आहे, बॅकस्टेज नेपथ्य, या लोकांना तू इतक्या वर्षाच्या तुझ्या अनुभवावरनं सगळ्याच ओव्हरऑल पुरुषोत्तमपासूनच्या आत्तापर्यंतच्या ज्याचा त्याचा विठ्ठल आणि मोठमोठ्या कॉन्सर्ट्स, ह्याची शिदोरी घेऊन तू काय सल्ला देशील जेणेकरून ते लोक योग्य वाटचाल करू शकतील या क्षेत्रात? तंत्रज्ञान आहे, नुसतं तंत्र नाही आहे. तंत्राच्या मागे धावण्यापेक्षा ना ज्ञानाच्या मागे सुद्धा धावणं फार गरजेचं आहे. बरं. तंत्रज्ञ व्हायचं आहे आपल्याला. बरोबर. तंत्र हे बघ, युट्यूबवरनं तू शिकशीलच की कन्सोल, पर कन्सोल रोज नवीन येणार आहे. किती शिकशील, पण ते कन्सोल वापरून करायचं आहे का अल्टिमेटली हेच जर का माहिती नसेल तर मग ते असं होतं की उगाचच दूर सोडतोय, उगाचच लाईट फिरत आहे. तर तंत्र तर आपोआप येते. ज्ञान मिळवणं जास्ती गरजेचं आहे असं मला वाटतं. नवीन नाही, आम्ही सुद्धा त्याच्या मागे असायला पाहिजे सतत, असं वाटतं मला. म्हणजे तंत्रज्ञानमधलं ज्ञान सगळ्यात जास्त ज्ञान. आणि हे बघ लक्षात घे, काय माहिती आहे का, की चांगला प्रकाश योजनाकार हा चांगला दिग्दर्शकही असायला हवा. परफेक्ट. म्हणजे प्रकाश योजनाकार असं नाही, कुठलाही तंत्रज्ञ हा चांगला दिग्दर्शकही असायला हवा ना. बरोबर. त्यासाठी तुमचं वाचनही असायला हवं. करेक्ट. जर का मला कविताच कळत नसेल तर मी काय सोबतीचा करारचे लाईट करणार आहे. जर का मला पु ल देशपांडेच माहिती नसतील तर मी काय प्रियाबाई करणार आहे. मला तुकारामांचे अभंगच माहिती नसतील तर ज्याचा त्याचा विठ्ठल मी कसा करू शकेन. असं नाही की खूप माहिती आहे, पण बेसिक तर माहिती असायला हवे. तुकाराम कोण आहेत, विठ्ठल काय हे तर माहिती असायला हवं. किंवा जर का आता गेली 21 वर्ष किंवा व्यंकटेश माडगुळकरच माहिती नसतील मला तर मी दळणचे लाईट कसे करू शकेन. किंवा त्यावेळेसचे जे काय तरुण मुलांचे प्रश्न आहेत याची सिव्हिअरिटीच मला माहिती नसेल तर मी ती माझ्या लाईटिंगमधनं कशी दाखवू शकेन गेली 21 वर्षामध्ये. किंवा रिझांगला काय आहे हे जर का मला माहीतच नसेल, काय झालं होतं युद्ध व्हावं चीनचं, आपण हारलंच होतं खरं तर, पण तरीसुद्धा आपल्या लोकांनी प्राणपणाने लढले होते, हे जर का मला माहितीच नसेल, मला शिवाजी महाराजच माहिती नसेल तर मी काय ध्यासात राज करणार आहे आणि काय रिझांगला करणार आहे जर का मला चीनचं युद्धच माहीत. त्यामुळे सगळंच वाचायला पाहिजे रे, फक्त लाईट असं करून नाही होत. एका पॉईंटला मग तुम्ही हे बघ, तुम्हाला सर्जन व्हायचंय तर पहिले बेसिक डॉक्टर व्हायलाच लागतं ना, मग सर्जन, किंवा मग त्यात स्पेशलायझेशन की मला काय गायनेकोलॉजिस्टच व्हायचंय, ऑन्कोलॉजिस्टच व्हायचंय, हे नंतर पहिले डॉक्टर तर व्हा. या सगळ्या गोष्टीचा उहापोह हा की फाउंडेशन आणि थॉट्स हे खूप, म्हणजे जसं तू म्हणाला की मला रेझांगलाच माहीत नाही तर मी त्याचे लाईट्स काय करणार. जरी माहिती नसलं तरी
लोकांनी ते जाणून घ्यायचं काम घ्यायच्या आधी हो त्याचा काहीतरी एक अभ्यास हो म्हणजे बघ घडला ना, पाहिजे त्याच्याकडनं. परत ते तिथंच येतं ना की तुम्ही बाकीच्या हक्कांसाठी किंवा आम्हाला कलाकारांसारखंच जेवण पाहिजे यासाठी तुम्ही लढणार आहात, पण मग ते कष्ट घेताय का तुम्ही तंत्रज्ञ म्हणून? घेतात ना, लोक घेतात, मी नाही हो, हो. नाकारत नाहीये. दुसरी फळी ती घेते का कष्ट की जे रोज ते करणार आहेत हो आणि ज्याच्यावर तुमचं खरं तर घर चालणार आहे? म्हणजे हे बघ, प्रकाश योजनाकार समजा मी एका नाटकाचा आहे, माझी 3 प्रयोगांची कमिटमेंट आहे, मी 3 प्रयोग केले, गेलो निघून, त्याच्यावर माझं घर नाही चालणार आहे. तुझं घर चालणार आहे ना, त्यासाठी थोडे तर एफर्ट्स घे. बरोबर. किंवा नंतर तुला प्रकाश योजनाकार व्हायचं आहे ना, तर मग कर ना आत्ता थोडे कष्ट. नुसता कन्सोल शिकून तो मोठा प्रकाश योजनाकार होणार नाहीये. करेक्ट. सर समजा आता एक अमिताभ बच्चन आहेत, अमिताभ बच्चन यांनी ते कॅरेक्टर करायला गेले तर ते आजूबाजूचा पण विचार करतात ना, त्यांचे एक त्याला काय म्हणतात, त्यांचा एक पर्सनल डिरेक्टर असतो, तो त्यांना इनपुट देत असतो. असोसिएट डिरेक्टर नाही, त्यांचा पर्सनल, त्यांचा हां हां, तो त्यांना इनपुट देत असणार. ते त्यांच्या कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास करत असतील, ते वाचत असतील. अमिताभ बच्चन खूप मोठं उदाहरण झालं. पण आपल्या छोट्या छोट्या अभिनय, म्हणजे समजा तू एक एकांकिका बसवतोय, तर तुझ्या ॲक्टरकडनं तू 4 गोष्टी शिकून सांगतोस ना की हे वर्कशॉप करा, हे वाचा, ते वाचा, हे करून घेतोस ना. स्टडी एक मग असं तंत्रज्ञ करतो का रे? खूप मोठा. ते 100 करत असतील तर 10 तरी तुम्ही करा, 5 तरी करा किमान. ही सगळ्यात मोठी शिकवण म्हणू आपण, किंवा अप्रोच. हा अनुभव आहे माझा, हो हे मला जाणवलेलं आहे. म्हणजे करेक्ट. सुजय दादा, खूप खूप मजा आली आज गप्पा मारताना. आणि ह्या गप्पा एक तर माझा जिव्हाळ्याचा विषय असल्या कारणामुळे ओव्हरऑलच खूप मजा आली. आणि आय एम डॅम शुअर की बऱ्याच गोष्टींवर ज्या प्रेक्षकांना माहिती नव्हत्या त्याच्यावर तू तुझ्या आज थोडं वेगळं करून बोलण्यातून प्रकाश टाकलास, असं मी म्हणेन. एरवी कन्सोलमधनं जो प्रकाश पडतो. पण खूप खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच. आम्हाला वेळात वेळ काढून तू इथे आलास विचार 360 सेगमेंटमध्ये आणि इतक्या छान भरभरून गप्पा मारल्यास त्याबद्दल. तुम्ही पण हा पॉडकास्ट नक्की बघा. कसा वाटला, काय वाटला, हा आमच्यापर्यंत नक्की कळवा कमेंट्समधनं. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या रोलिंग स्कोप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक, हा पॉडकास्ट आम्ही जिथे शूट केला आहे, या स्टुडिओचं नाव आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ. इथलं ॲम्बियन्स खूप उत्तम आहे, इथली लोकं खूप कोऑपरेटिव्ह आहेत. सो उद्या जाऊन तुम्हाला पण असं काही करायचं असेल, पॉडकास्ट शूट करायचं असेल किंवा जॅमिंग काही करायचं असेल, तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. याचा डिटेल पत्ता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच, पण हा स्टुडिओ सदाशिव पेठेत आहे. पुन्हा एकदा थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.